आज विटा तहसील कार्यालय इथं विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान अंतर्गत मोर्चा काढण्यात आला। यावेळी जातीचा दाखला मिळावा यासाठी डवरी गोसावी समाज यांच्याकडून श्री संजय मारुती कदम सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विटा तहसील यांना निवेदन देण्यात आले। किरण भगा, जनसूर्य न्यूज, विटा। माझं नाव संजय मारुती कदम, राहणार पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड। आम्ही 7 जून 2017 मोटरसायकलवर बाईकवर आम्ही भटक्यामुक्त समाज जोडो अभियान स्टार्ट करून भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालवून करोडो भटक्यामुक्त समाज बांधवांना जोडत आज विटा येथे पोहोचलो। इथं पोहोचायला आम्हाला 7.5 वर्ष 68 दिवस लागले। या अभियानांतर्गत मी अजून घरी नाही गेलो। त्याच्यात माझे काका वारले तरी घरी गेलो नाही, बहिणीचं लग्न झालं तरी गेलो नाही, वडिलांना अटॅक आला तरी गेलो नाही। कारण की भटक्यामुक्तांचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आहे। त्यामुळे आम्हाला जातीचे दाखले भेटावं, त्यासाठी 800 जातीच्या दाखल्याच्या फायली माननीय प्रशासनाकडे आम्ही सबमिट केलेल्या आहेत। 1 जुलैला जे आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आमची मागणी पूर्ण केली। त्याबद्दल आम्ही राज्य सरकार आणि राज्य प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि लवकरात लवकर जातीचे दाखले भेटतील असं मी अपेक्षा आणि मंगल करतो। 15 स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर आम्हाला जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही खरडा भाकर आंदोलन करू असं इथल्या प्रशासनाला सांगितलं। भारत देशातील 30 करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाचा जे भारत के भारतीय सगळं साथियों, मी आता भटक्यामुक्त समाज जोडो अभियानांतर्गत आता विटा येथे आलो। विटा येथे भटक्यामुक्तांची लोकसंख्या विटा शहरामध्ये 45,000पेक्षा जास्त आहे, 25,000पेक्षा जास्त वोटर आहे। पण प्रॉब्लेम काय आहे की या लोकांकडे जातीचे दाखले नाही, कारण की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला। आमचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला किती मिळणार, आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण योजना, नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही। म्हणून आम्ही लँडलेस ते होमलेस आहे, राहायला घर नाही, मरायला संशोधन नाही, जगायचं तर कसं जगायचं हा देशाच्या समोरला मोठा प्रश्न आहे। म्हणून आम्ही प्रशासनाकडे आज विटामधल्या 800 फायली जमा केलेल्या आहेत। तहसीलदारांकडे तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब एकत्र बसून आम्हाला गृह चौकशी आणि गृह भेट करून आम्हाला आमच्या जातीचे दाखले लवकरात लवकर द्यावे। 15 ऑगस्टच्या आत आम्हाला जर जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही खरडा भाकर आंदोलन करत असं आम्ही इथल्या प्रशासनाला समजावून सांगत आहे। आम्हाला प्रशासनाने खूप कोऑपरेट केले, प्रशासन असं सरकार यांनी आम्हाला खूप छान मदत केली, पण आम्हाला हातात जातीचा दाखलाच नाही आला। आम्हाला आश्वासन नको, आम्हाला अंमलबजावणी पाहिजे। त्यामुळे अंमलबजावणीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या हातात जातीचा दाखला द्या, मग आम्ही तुमच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही तुम्हाला मत करू। नाहीतर आमचा भटक्यामुक्त 4.5 करोड समाज असं म्हणतोय की वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा। त्यामुळे आमची मागणी आहे की आमचे जे 800 जातीचे दाखल्यांचे फायदे आम्ही सबमिट केलेले आहेत। अजून वडर समाजाचे पण येतात, म्हणजे पूर्ण भटक्यामुक्त समाजाच्या सगळ्या जातीच्या दाखल्यांच्या फायली येतात। ते प्रशासनाचं आम्ही 95% काम केलं, 5% प्रशासनाला काम करायचं आणि लवकरात लवकर आम्हाला जातीचे दाखले द्यावं। आणि माननीय प्रधानमंत्री आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की 30 करोड भटक्यामुक्त समाज पूर्ण इंडियामध्ये राहतो आणि भटक्यामुक्त समाजाला स्वतंत्र कॅटेगरी राष्ट्रीय स्तरावर बनवावी, तेव्हाच आमचा विकास होईल। त्यामुळे आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी भेटावी, जस्टिस व्हायनी कमिटीवर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये चर्चा व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले जात पडताळणी आणि आम्हाला राजकीय आरक्षण द्यावं, एवढीच आमची मागणी आहे। त्यासाठी आज भटक्यामुक्त समाज एकत्र झालेला आहे, त्यामुळे फायदे दिलेला आहे। भारत माता की जय, भारतीय संविधान की जय, भटक्यामुक्त समाज की जय, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा। भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले मिळालेच पाहिजे, भटक्यामुक्त समाजाला जात पडताळणी करून मिळालीच पाहिजे। भटक्यामुक्त समाज जोडो त्या अभियानांतर्गत 1 जुलैला आमरण उपोषणाला बसलो आणि आम्ही 800 फायली इथे तुम्हाला बनवून आणून दिलेल्या आहेत। याच्यामध्ये निवेदनामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे आणि जातीचं नाव, फाईल क्रमांक आणि लिस्ट सगळी याच्यामध्ये टाकलेली आहे। आपणास विनंती आहे की आपण 15 ऑगस्टच्या आत आम्हाला जातीच्या शांत बसा रे तालुक्यामध्ये तहसीलदारांना जाऊन आम्ही फायली देतो। आम्ही ज्यावेळेस मी उपोषण सोडताना त्यावेळेस कलेक्टर साहेबांना एक सांगितलं होतं मी प्रत्येक तालुक्यात चाललो आणि तिथं फायली दिली। त्यामुळे आम्ही फायली पण तुम्हाला घ्यावं दाखले काढण्याची प्रोसेस आहे तुम्हाला पण मला माहिती आहे। आणि काढत असताना जे काय प्रोसिजर असेल त्या पद्धतीने तुमचे दाखले यांच्याकडून जेवढ्या फाईल आहेत तेवढ्या तुम्ही त्या हे करून घ्या। ठीक आहे, आता मी तुम्हाला त्याप्रमाणे आम्ही पुढच्या कारवाई करू। प्रशासनाने काय म्हणलं होतं
आमच्या फायली तुम्ही रेडी करा आणि आम्ही आमच्या फायली तुमच्या ताब्यात देतो. लिस्ट पण तुम्हाला देतो. लिस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही, आम्ही बनवली. फक्त तुम्ही आमच्या वस्तींवर गृह चौकशी आणि गृह भेट कॅम्प राबून तुम्ही जातीची दाखले काय असेल कॅम्प पण राबवतो. त्यानुसार त्याची जी कारवाई आहे ज्या पद्धतीने त्यानुसार त्या पद्धतीने करा. प्रशासन तुमच्या सगळ्याबाबत सोबत असणारच आहे. जे काही योग्य कायदेशीर असेल त्या पद्धतीने आम्ही स्वयंसेवकांची लिस्ट पण आहे. ऑनलाईन तुम्ही आमचा एक माणूस तुमच्यासोबत बसेल ना. प्रत्येकाला आम्ही बसू. पण तुम्ही जर आमच्या वस्तीवर आले तर आम्ही सगळं तिथे व्यवस्था तुम्हीच या ना. तुमचं सगळं सिस्टम घेऊ. आता तुम्ही तिकडे मिरजाला केलं, तासगावला केलं, त्यामुळे तुमच्या कवटे माकाला ते तुम्ही सिस्टम घेऊन या. लाईट त्यावेळेस आपण तसे ॲप्लिकेशन तुमची घेऊया. ॲप्लिकेशननुसार जे काय असतील तरी आमच्याकडून ट्रान्सफर करत जातात आणि तिथून ते पूर्ण प्रोसिजर तुम्हाला माहीत असेल. त्या पद्धतीने आम्ही फाईल पण तुम्ही ट्रान्सफर सगळ्या पैसे आम्हाला गरज लागणार नाही. पण आता तुमच्याकडे आम्ही सबमिट करतो. म्हणजे आम्ही सगळं सबमिट करतो. तुम्ही ट्रान्सफर फोटो इथेच घेऊया आपण. असं उभं राहा तुमच्या चला असं उभं सुधार साहेबांकडे सगळ्या फायली सबमिट करत आहे. लिस्ट त्यांना दिलेली आहे. प्रशासन आपल्याला कॉपरेट करते. आपण पण प्रशासनाला कॉपरेट करूया आणि आपल्या जातीची दाखले लवकर भेटतील. तर प्रशासनाचं हे सगळं साधन देतं.